विशाल नाईक एका साईडला मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क ब्रँड या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह होते आणि अनुराग चव्हाण काहीतरी बातचीत करताना आम्ही त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करतोय. या ठिकाणी आपण पाहू शकताय तर अनुराग चव्हाण जतीन किने एका साईडला आपण पाहतोय. खूप मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हरेज केलेल्या आहेत असं पाटील नेटवर्क ब्रँड तयार झालंय. दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं दुवंतव युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. दांडाखडी वर्सेस सोनावे इंडियन्स. दांडाखडी संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या प्लीज. आलेले आहेत. तर पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जाणार आहोत राष्ट्रभाषामध्ये. खूप चांगल्या प्रकारचा गोड आवाज आपण रिझवणार आहोत. अक्षय पाटील आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत SP बॉयज ट्रॉफी 2021 मध्ये. दांडाखाडी संघाचा आज चिराग पाटील आज बर्थडे बॉय आहेत. चिराग बारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चिराग बारी, वाढदिवसाच्या आपणास कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महेंद्र भोईर आणि अनंत पाटील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. नेहमीच नितांत प्रेम आणि आशीर्वाद त्यांचा आमच्यावर राहिला आहे. त्यांचं खूप खूप आम्ही आयुष्यात ऋणी राहतोय. तर चिराग बारी, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील आणि हा दिवस पुन्हा पुन्हा येऊ तुमच्या आयुष्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा असतील. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. या आपण जाऊया 2 षटकांमध्ये. या ठिकाणी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो आमच्या कॉमेंट्री स्टुडियोमध्ये मिस्टर प्रशांत जाधवड़े यांना. या ऐकूया आपण. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है SP बॉयज ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम देखें. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं जिग्नेश और दीपेन ऑन स्ट्राइक. और प्रमुख गेंदबाज के तौर पर फिलहाल अपने बोरिंग मार्ग पर तैयार है गेंदबाज सूरज. पहला ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा, जैसे कि 5 लेग का खिलाड़ी है, उसके बाद में एक 3rd मैन पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर. और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद. टप्पा काटने के बाद अधिक तो उछाल लेते हुए विकेट कीपर की तरफ जा रही है. सुंदर गेंदबाजी और सही इलाके में गेंदबाजी करते हुए गेंदबाज सूरज. पहले ओवर का खेल और गेंदबाज ने बिंदी गेंद के साथ शुरुआत की है. लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, स्क्वायर लेग का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है. इस बार ज्यादा ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश कर रहे हैं. देखिए, जो लेफ्ट हैंडर गेंदबाज होते हैं उनको नेचुरल स्विंग मिलता है, ये भी देखना होगा. और सही इलाके पे गेंदबाजी करते हुए बल्लेबाज समझ नहीं पा रहे हैं. पहले ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को कट करना चाहते थे, लेकिन अच्छी तरह से पोजीशन नहीं बना पाए. इस बार थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर आए, शपल के ऑनसाइड की तरफ खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने. गेंद को परखना बहुत जरूरी है, तभी जाकर देखिए आप बड़े शॉट खेल सकते हैं. पहली 2 गेंदों पर अगर देखें तो बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था. या आगे गेंद थी फुल टॉस, मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेलते हैं. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं. जब तक इस गेंद को फील्ड किया तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन ही मुकम्मल किया. दूसरे के लिए आना चाहते थे, लेकिन बहुत बड़ा विकेट गिरा है. बहुत ही बेशकीमती विकेट बिल्कुल यहाँ मिला है और दबाव बढ़ेगा इससे. पहली 2 गेंदों पर रन नहीं बने थे, उसके बाद में अब जाकर जब रन बनाने की कोशिश की तो तालमेल की कमी के कारण विकेट गिरा है. मुकाबला अगर बात करें तो तीसरा मुकाबला चल रहा है. देखिए, ये बहुत ही बेहतरीन फील्डिंग हुई, अच्छा थ्रो. आप स्ट्राइकर एंड की तरफ देख सकते हैं. और बल्लेबाज दीपेन जो है बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. इन्होंने 1 रन बनाया. रन संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर. SP बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. दांडाखड़ी और सोनावे इंडियंस के बीच मुकाबला चलता है. फिलहाल जो बल्लेबाजी की बात करें तो दांडाखड़ी की बल्लेबाजी देखते हुए गेंदबाज की तरफ से गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. और तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए समीर आए हैं. नंबर की बात तो मैंने पहले की कि जितने महान बल्लेबाज इनको मौका मिला था, संगकारा, रिकी पॉन्टिंग, राहुल द्रविड़ जैसे बल्लेबाजों ने यहाँ अच्छा प्रदर्शन किया. विराट कोहली भारतीय टीम के लिए अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. जिग्नेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी. रॉकी ग्रुप की बात करें तो वहाँ एक अच्छा टूर्नामेंट पालघर जिले का होता है
और रनरअप टीम रही है। जिग्नेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी रहे थे। तो ये सारी चीज़ें ना मायने रखती है। मतलब आपके पीछे एक बहुत बड़ा स्टिकर लगा हुआ है, एक्सपीरियंस कैंपेनर है। ये सारा नज़ारा भी देखिए, हमारे कैमरामैन अनुराग चौहान कहाँ कहाँ जा रहे हैं और दर्शक कहाँ से ये मुकाबला देख रहे हैं। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, बल्ले के बीचों बीच तो नहीं आई है और थोड़ी सी ऑफ टाइम के बाद फ्रंट फुट पर आना चाहते थे, लेकिन पूरी तरह से वो गेंद की तरफ नहीं आए हैं। गेंद बल्ले को लगी, उसके बाद में थोड़ी सी वहां से लुढ़की और उसके बाद में विकेट कीपर ने गैदर किया। इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा करते हुए 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर अब जा पहुंचा है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए दांडा अखाड़े की टीम दूरवाले एंड से प्रमुख गेंदबाज सूरज गेंदबाजी कर रहे हैं। टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए। गेंद एक बार फिर जा रही है स्टक कवर की तरफ, खिलाड़ी यहां मौजूद है। 1 ही रन मिलेगा। खराब गेंदें तो आती रहेगी, लेकिन सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। तब तक आपको स्कोरबोर्ड को चलाते रहना। ये तो मेरे हिसाब से खराब गेंद थी, उसके ऊपर आपको टूट पड़ना था, बाइक प्रहार करना था, करारा प्रहार करने की जरूरत, लेकिन बात नहीं बनी है। फिलहाल स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर। सुनामी इंडियंस की तरफ से गेंदबाजी कर रहे गेंदबाज सूरज, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज जिग्नेश तैयार। टप्पा ऑफ टप के बाद टप्पा खाने के बाद उड़ान लेते हुए गेंद विकेट कीपर की तरफ जा रही है। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त। रन संख्या 3 रन 1 विकेट को नुकसान पर सफल ओवर की समाप्ति हुई है। बहुत ही अच्छी गेंदबाजी। आकाश की तरफ मैं सूरज को ज़्यादा नहीं देख रहा हूँ, लेकिन वो जमीन के ऊपर का जो सूरज है ना, वो चमक रहा है। पहले ओवर की कहानी देखिए, 1 ओवर 3 रन और 1 सफलता। मैदान के अंदर थोड़ी सी मंत्रणा जारी है। एनसीसी और विजय क्रीड़ा मंडल के बीच इसके बाद में मुकाबला है। तो मैं दोनों टीमों के कप्तान को विनती कर रहा हूँ, दरखास्त कर रहा हूँ, एनसीसी तिगरे की टीम के कप्तान आप फॉर्मॅलिटीज को पूरा करें, हमारे कॉम्पोज की तरफ आए। एनसीसी तिगरे विजय क्रीडा मंडळ दोन्ही संघांच्या संघनायकांना रिक्वेस्ट आहे की आपण या ठिकाणी फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरता आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे। इंटरेस्टिंग ये भी मैच होगा। पहला मुकाबला चटाळे वर्सेस वैतरना बॉयज़। वैतरना बॉयज़ ने अच्छा प्रदर्शन किया। जलसर बॉयज़ ने दूसरा जो मुकाबला था लव बॉयज़ डोंगरी टीम को टूर्नामेंट से बाहर कर दिया है। और दांडा अखाड़े की बात करें तो इनकी शुरुआत जो है इतनी अच्छी नहीं रही है। बहुत ही बेहतरीन स्टार्ट सोनाबे इंडियंस की तरफ से हुई है। अब गेंदबाजी में परिवर्तन, प्रणव को मौका मिलेगा। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर ये फुल टॉस गेंद थी, इसका भी ज़्यादा फायदा नहीं उठा पाए और गेंद चली गई इस वक्त बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। बल्लेबाज नहीं समझ पाए, विकेट कीपर नहीं समझ पाए और विकेट के पीछे जो बाउंड्री है ना वो इतनी बड़ी नहीं है। अब दोबारा देखिए, ये ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस बार ना विकेट कीपर समझ पाए ना बल्लेबाज, चली गई पीछे बॉडी लाइन की तरफ। बहुत तेज आउटफील्ड है, हरा भरा मैदान। शुभम उपाध्याय इनकी सराहना कर रही होगी, जिस तरह से एसपी बॉयज ट्रॉफी का एक शानदार आयोजन मैं देख रहा हूँ। और क्या माहौल, आप टीसीपी की खास करके जिस तरह से पार्टी नेटवर्क के माध्यम से देख सकते हैं जो इस वक्त दृश्य है सामने। थोड़ी सी पहाड़ी पीछे है, दर्शक भी देखिए कहाँ कहाँ से ये मुकाबला देख रहे हैं। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। राइट अप ओवर द विकेट। अनदर ब्यूटीफुल डिलीवरी। Look at the delivery, pitching out of the awesome. Batsman coming onto the front foot, looking for that cover drive, beating completely. There's no contact between bat and ball. Ball going behind the wicket and they can be no run. Some magnificent bowling by the both bowler. बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, सही इलाके में कर रहे हैं ताकि बल्लेबाज को ज़्यादा खुलकर खेलने का मौका न मिले। सुंदर। टूर्नामेंट के आयोजनकर्ता का नाम है शुभम और यहाँ अगर देखें तो शुभ शुरुआत हुई टूर्नामेंट की, शानदार, जो कि उद्घाटन समारोह के बाद बहुत ही अच्छा आगाज हुआ। उसके बाद में देखिए इस ओवर की कहानी देखें तो पहला ओवर भी बहुत अच्छा रहा। इस ओवर की कहानी देखें तो एक के एक्स्ट्रा के तौर पर वो चौका आया था। इस बार ज्यादा तारीफ हुई तो इनको अच्छा नहीं लगा। काफी ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। मैं समझ सकता हूँ कि इस बार इरादे सही थे लेकिन तरीका थोड़ा सा गलत था। काफी ऑफ टाइम के बाहर चले गए, नियंत्रण नहीं था, उसके कारण अंपायर को एक्सरसाइज करने का मौका भी मिला। इस बार रन संख्या इसी के साथ 8 रन। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान मैदान के अंदर आप बिल्कुल देख रहे हैं। दांडिया अखाड़ी की जो टीम है बल्लेबाजी करते हुए।
और टप्पा खाने के बाद उड़ान लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई इस वक्त पीछे जो खिलाड़ी है वो अपील कर रहे हैं अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, रन की कोई गुंजाइश नहीं है, स्कोर रुका हुआ है 8 रन 1 विकेट के नुकसान पर दांडाखाड़ी। प्रमुख गेंदबाजों की बात करें तो दोनों गेंदबाजों ने प्रभावित किया, पहले सूरज चमके उसके बाद में प्रणव की बात करें तो इस मैच में जान डालने की कोशिश कर रहे हैं और अच्छे वेरिएशन है, मिश्रण बहुत अच्छा कर रहे हैं ताकि दबाव बल्लेबाजों की तरफ ही रहे। इस वक्त मोमेंटम गेंदबाजों की तरफ है। ना थोड़ा सा पीछे जाके हटकर इनसाइड आउट खेलने की कोशिश, टिप ऑफ स्टंप के बारे आगे वाली गेंद को भाप नहीं पा रहे हैं। गेंद की जो गहराई है, एक बार गेंद की जो लाइन और लेन को परखना बहुत जरूरी है, बल्लेबाज नहीं समझ पा रहे, दबाव बढ़ रहा है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी, प्रमुख गेंदबाज फिलहाल मैदान के अंदर जलवा दिखाते हुए। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। जब तक इस पर लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सूरज जो एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, मैदान के अंदर अच्छा काम कर रहे हैं। 2 ओवर का खेल, 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 9 रन 1 विकेट का नुकसान। इस ओवर की कहानी देखें तो मिस्टर एक्स्ट्रा से रन बने हैं, जहाँ तक बल्ले के साथ अच्छा कांटेक्ट नहीं हुआ, बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आई है और उसके कारण थोड़ी सी परेशानी हुई है। 4.5 के अवसर से सागर रन बन रहे हैं, रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए दांडाखाडी की टीम एनसीसी तिगरे विजय क्रीडा मंडळ दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती आहे, प्रत्येक 4 षटकानंतर या ठिकाणी टॉस केला जातोय, त्यामुळे मैदानात जास्त चर्चा न करता मॅच सुरू ठेवणं देखील महत्त्वाचं आहे। आशुतोष व्यवहारे यांचा इशारा येतोय, टीम मीटिंग करू नका। अब देखिए एक बार फिर विशाल नाईक से थोड़ा सा चर्चा गेंदबाज कर रहे हैं। एकूणच बघितलं तर SP बॉयज ट्रॉफीची एक मानाची स्पर्धा, रबर बॉलची स्पर्धा हळूहळू क्रिकेटचा खेळ पूर्वपदावरती येतोय। मी तर म्हणेन आमच्यासाठी हा श्वास आहे, आमच्यासाठी हा ध्यास आहे। म्हणजे प्रत्येकजण ज्या क्रिकेटच्या खेळाशी चिकटलेला एक एक पार्ट असेल, जे जे काही अंग असेल त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा पार्ट असेल किंवा महत्त्वाची गोष्ट असेल। पुन्हा एकदा हा श्वास घेण्याकरता पुन्हा एकदा ही संजीवनी या क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना, खेळाडूंना असेल, प्रेक्षकांना असेल, या ठिकाणी प्राप्त होते। चेंडू सुंदर पद्धतीने खेळला आहे, ऑन साईडला जातोय, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, संपूर्णवरती चेंडूवरती येतोय, एकेरी दाबेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोचते ती दुहेरी अंकात 10 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। SP बॉयज ट्रॉफी 2021 आजचं हे दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। दांडाकडीची धावसंख्या 30 षटकात 10 धावा एका कड्याच्या मोबदल्यामध्ये। सो नव्या इंडियन्सकडनं गोलंदाजी करतोय ईशान। क्षेत्ररक्षण आपण पाहूया, थर्ड मॅन पॉईंट, त्यानंतर कबरला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती आहे। यावेळेला फुल टॉस चेंडू आहे, फ्रंट फुटबॉलला छान चेंडू ड्राईव्ह केला, लॉंग ऑनमध्ये पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण होते, दुहेरी धाव काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज तंबूत परतेल। आज या मॅचमध्ये दांडाखाडी संघासाठी काही चांगलं घडत नाहीये। पहिल्या षटकात फक्त 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावा आल्या, तिथे बॅट्समन कमी धावा आल्या, या षटकात मात्र धावगती वाढवण्याच्या नादामध्ये रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय आणि हे संकेत दांडाखाडी संघासाठी तितकेसे चांगले नाही आहेत। त्यामुळे अडचणीत संघ आहे तो दांडाखाडी मजबूत स्थितीमध्ये आहे। सोनाबे इंडियन्स संघ बहुत ही अच्छी क्रिकेट उनकी तरफ से हो रही है। फिलहाल 10 रन 2 विकेट के नुकसान पर दबाव बढ़ रहा है। एक्सीलेंट बॉलिंग, बहुत ही अच्छी बॉलिंग के साथ अच्छी फील्डिंग, खास करके लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी है बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए प्रतीक, नंबर इनका 4। यही नंबर की बात करें तो युवराज सिंह का नंबर था, बहुत अच्छा काम किया भारत के लिए। अंडर 15, अंडर 19, 2011 का वर्ल्ड कप, चैंपियन ट्रॉफी, बहुत ही शानदार T20 का वर्ल्ड कप, कौन भूल सकता है। जब भारत ने लिया तब युवराज सिंह का कॉन्ट्रीब्यूशन, रन संख्या अगर देखें तो 10 ही है, और बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाजों का बल्ला खामोश है। अभी भी बल्लेबाज जो है, रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 11 रन बने हैं। अगले मैच का टॉस है, उसकी तैयारी हो रही है, 11 रन बने हुए हैं और बार बार विकेट, मतलब ये दूसरा विकेट है, रन नहीं बन रहे, रनों के लिए संघर्ष जारी है। SP बॉयज ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम, नए बल्लेबाज प्रतीक तैयार है बल्लेबाजी करने के लिए। क्या ये भी लेफ्ट हैंडर है? मैंने अभी भी युवराज सिंह के बारे में बहुत सारी इंटरेस्टिंग बातें बताई हैं। तो लेफ्ट हैंडर बल्लेबाज प्रतीक ऑन स्ट्राइक। सबीर और प्रतीक को पारी को संवारना है, अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है।
सजमैन एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी है, वो दायरे के अंदर लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बॉडी लाइन पर रखा हुआ है। इस बार पीछे खिलाड़ी है, ओह बेहतर है ये। क्रिकेट में फुटबॉल भी चलेगा क्योंकि आपने कम से कम वो 3 रन बचाए हैं। मैदान के अंदर बल्लेबाजों के लिए रन बनाना मुश्किल हो रहा है क्योंकि देखिए नीचे झुकने के लिए उतना वक्त नहीं था। इनको लगा कि गेंद एक बार फिर ऊपर आएगी, लेकिन वो नीचे रही, इसीलिए इन्होंने पैरों का अच्छा इस्तेमाल किया। बल्लेबाजों के पैर नहीं चल रहे हैं, लेकिन गेंदबाज और फील्डिंग की बात करें, कमाल का पता चला। रन संख्या 12 रन इस ओवर की कहानी करें तो अगर कहे तो बहुत ही अच्छी क्रिकेट गेंदबाजों की तरफ। विजय क्रीडा मंडल प्लीज आइए टॉस के लिए। विजय क्रीडा मंडल, विजय क्रीडा मंडल भर नहीं पड़ा, प्लीज आइए। इस वक्त इस शॉट की सख्त जरूरत। दैट्स द ब्यूटीफुल शॉट, टाइमिंग बेमिसाल, कमाल का स्ट्रोक था। गेंद बॉडी लाइन की तरफ, दोबारा देखिए किस तरह से हुआ है। इस बार सब कुछ अच्छा था। लेफ्ट अप ओवर द विकेट गेंदबाजी, थोड़ी ऑफ स्टंप के आसपास गेंद थी। बल्लेबाज ने अपने बाजू खोलते हुए लॉन्ग ऑन के ऊपर से एक शानदार स्ट्रोक और गेंद सीधी बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। दर्शन स्ट्रोक मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड। इस खूबसूरत जो कि बड़े शॉट के साथ रन संख्या 18 रन, 18 ऑन द बोर्ड। धावपल का धावा 18। तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। गेंदबाज की बात करें तो ईशान शर्मा भारतीय टीम के लिए बहुत अच्छा प्रदर्शन। एक तरफ ईशान की बात करें तो ये थोड़ा सा महंगा ओवर है। पहले 2 ओवर में 9 रन आए थे। इस ओवर की कहानी देखें तो वो अभी तक 9 रन आए हैं। टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। ये अच्छी लाइन है। गुडनेस पर टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, देखिए किस तरह से इस बार टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए बैकफुट पर ऑन साइड पर खेला। गेंद के ऊपर निगाह नहीं थी, पूरी शॉट खेलने का प्रयास किया गया था। रन संख्या 18 ऑन द बोर्ड। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी। इस बार तैयार थे, लेकिन खिलाड़ी इस बार स्क्वायर लेग पर तैयार नहीं है। 4 रन मिलेंगे। छोटी गेंद पर जोरदार प्रहार, थोड़ी सी खराब गेंद, उसके ऊपर जोरदार प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। रन संख्या इस खूबसूरती के चौके के साथ अब 22 रन 2 विकेट के नुकसान पर। 3 ओवर की कहानी। आखिरी गेंद पर बहुत ही महत्वपूर्ण ये जो कि प्रहार करने की कोशिश, आखिरी 2-3 गेंदों पर प्रहार, बहुत ही बड़ा प्रहार करने का प्रयास बल्लेबाज की तरफ से। सिंगल, उसके बाद में एक बार फिर वो सिंगल आया, छक्का आया, बिंदी गेंद आई और ये चौका। मतलब ये लेखा जोखा है जिस तरह से इस ओवर की कहानी। अब टोटल स्कोर 3 ओवर के बाद 22 2 विकेट के नुकसान पर 22/2। विजय क्रीडा मंडल, विजय क्रीडा मंडल के कप्तान अब पहुंच चुके हैं, तो आपका भी स्वागत है। शुभम जी पाध्ये उनकी तरफ से, एसपी बॉयज की पूरी जो आयोजन करता है इनकी तरफ से स्वागत है। महेश बोईर, दिगंबर, उसके साथ आदर्श मोहिते, अमीश, अनिकेत, ये सारे जो हमारे बंदे मेहनत कर रहे हैं। एक बड़ा टूर्नामेंट, एक अच्छा टूर्नामेंट, लाइव टूर्नामेंट आप देख रहे हैं जिसका अच्छा आयोजन आप देखते हुए। नाउ आफ्टर 3 overs score 22/2। निर्णायक ओवर है, ज़्यादा समय नहीं जाना चाहिए। और बार बार हमारे जो अंपायर ऑफिशियल की बात करें तो वही बता रहे कि ज़्यादा समय नहीं जाना। अशुतोष हमारे को आप देख सकते हैं, विशाल नाइक, दोनों अंपायर वही बता रहे कि ज़्यादा समय ना ले। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाज प्रतीक ऑन स्ट्राइक। 6 गेंदें शेष, दोनों के लिए होगी विशेष। ऑन साइड पर बहुत ही सुंदर तरीके से पुल किया, गैप में गेंद, छक्का या चौका, गेंद बॉडी के बाद 6 रन। स्वैग से होगा स्वागत, स्वैग से करेंगे स्वागत। मैदान के अंदर पहली गेंद पर टूट पड़े बल्लेबाज और क्या स्वागत हुआ है। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज प्रतीक की तरफ से 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फिलहाल स्कोर 28 रन। भविष्य जो कि गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज है, स्लॉग ओवर डाल रहे हैं। 28/2। इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है। यहां मौका बिल्कुल है और इसी के साथ बल्लेबाज प्रतीक जो है बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। एक की हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम। बल्लेबाज भविष्य की बात करें तो एक ऐसे एक खिलाड़ी, नौजवान गेंदबाज है, पदार्पण कर रहे हैं, एंट्री कर रहे हैं इस क्रिकेट जगत में, रबर बॉल में।
तो स्वागत कितना बड़ा हुआ था उनका छक्के के साथ, उसके बाद में विकेट मिला है। लेकिन देखिए इस तरह की ठोकरें लगने वाली हैं। जब आप एंट्री करते हैं, एक बार फिर नया कुछ करने की कोशिश करते हैं, तो लय प्राप्त करने के लिए, वो कॉन्फिडेंस प्राप्त करने के लिए थोड़ा सा समय बिल्कुल जा सकता है। तीसरा ओवर समाप्त हुआ, चौथी ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। फिलहाल स्कोर अगर देखें तो 28 रन 3 विकेट के नुकसान पर। और नंबर 4 की बात करें तो प्रतीक बल्लेबाजी कर रहे थे, अब नए बल्लेबाज सैंडी मैदान के अंदर, डिबुडेंट मैदान के अंदर है। नेक्स्ट मैच की तैयारी हो चुकी है। तिगरी की टीम और विजय क्रीडा मंडल आप तैयार है नेक्स्ट मैच के लिए, टॉस के लिए। दैट्स अनदर ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को ऑनसेट पर खेलना चाहते थे, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, इसलिए गेंद और बल्ले के बीच इतना अच्छा संपर्क नहीं हुआ। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई। एसपी बॉयज, एसपी नाम से फेमस मशहूर शुभम जी पादे इस टूर्नामेंट के आयोजन करता। एक अच्छी गेंद को मापना बहुत जरूरी है। डुबकी लगाने से पहले जो कि पानी की गहराई को नापना पड़ता है, देखना पड़ता है, उसी तरह से शॉट खेलने से पहले गेंद की लाइन और लेंथ को देखना पड़ता है, पढ़ना पड़ता है। तो गेंद को नहीं देख रहे, सबसे बड़ी परेशानी है। शॉट सिलेक्शन बहुत महत्वपूर्ण रहेगा इस मैच में। स्ट्रोक तो बहुत अच्छा है, ऑलसेट की तरफ, मिड विकेट की तरफ अलग तो कारपेट गेंद को खेल दिया। 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आते हुए 2 रन आराम से मुकम्मल करेंगे, कोई संदेह नहीं है। और इसी 2 रनों के साथ रन संख्या बढ़ रही है, कुल मिलाकर 30 रन धीमी रफ्तार के साथ। पहले 2 ओवर में रन नहीं बने, तीसरे ओवर की कहानी देखें तो थोड़ा सा बेहतर किया। इस ओवर की शुरुआत बहुत अच्छी थी। अब निर्णायक ओवर चल रहा है, निर्णायक गेंद शेष है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। इस गेंद पर छक्का, थोड़ा सा मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाएगा। जिंदी गेंद गेंदबाज की तरफ, सिंगल, एक बार फिर गेंदबाज की तरफ मोमेंटम जाएगा। क्रिकेट की परिभाषा को समझने की जरूरत। अगली गेंद, स्ट्रोक अच्छा है, मिड विकेट पर खिलाड़ी भी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। और मुझे वो गाना याद आया, उड़ी उड़ी जाए। इस बार गेंद जो है, जो मिड विकेट का खिलाड़ी उनके सर के ऊपर से पीछे चले गए, बीच में रनआउट के तौर पर विकेट भी गिरा है। बहुत सारी चीजें, 2 रन तो जरूर मिलते हुए, रन संख्या इसी के साथ 32 और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। अगला मैच उसकी अनाउंसमेंट होगी, थोड़ा सा लेखा जोखा लेंगे, और जब दूसरी इनिंग शुरू हो जाएगी तब इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर प्रमोद शेरगी जुड़ेंगे। लेकिन फिलहाल देखते जिस तरह से बल्लेबाजी हुई है। पार्टी नेटवर्क एक बहुत अच्छा काम, देखिए किस तरह से हुआ है। जिग्नेश 3 रन बनाए, उसके बाद में दीपेन ने 1 रन बनाया। समीर की बात करें तो एक अच्छी पारी खेले, 10 गेंदों पे 16 रन। प्रतीक कुछ अच्छा प्रभाव नहीं डाल पाए, 7 रन, और सैंडी को ज़्यादा मौका नहीं मिला। इस मैच में जो 16 रनों की बहुत महत्वपूर्ण जो पारी रही, इसीलिए स्कोर 32 बन गया है। सूरज पाटिल 1 ओवर 3 रन, इनके पहले विकेट तो नहीं मिला लेकिन अच्छा ओवर। उसके बाद में प्रणय को मौका मिला था, 1 ओवर 2 रन, बहुत बढ़िया गेंदबाजी। जो रन बने थे वो पीछे मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर आए थे। और उसके बाद में ईशान पाटिल की बात करें, महंगा ओवर था, 1 ओवर 13 रन, कोई सफलता नहीं है। भावेश किनी 1 ओवर 10 रन। इसका मतलब है कि 4 ओवर में 32 बने हैं, 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। डांडा खड़ी ने बनाए 32, सोना में इंडियंस को बनाने होंगे 33। क्या ये बैटल है? इतना एक बार फिर टोटल बड़ा नहीं है, क्या बैटल बड़ा हो जाएगा? और इससे पहले कि हम एक बार फिर दूसरी इनिंग की तरफ जाए, एनसीसी तिगरे और विजय क्रीडा मंडल के दोनों कप्तान लेफ्ट साइड की तरफ आएंगे, टॉस बॉक्स की तरफ। एनसीसी तिगरे, विजय क्रीडा मंडळ दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचे। पूर्णपणे एक चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। स्पर्धेतला 4था मॅच त्याची तयारी झालेली आहे। शेवटचा कॉल असेल तिगरे संघ आणि विजय क्रीडा मंडळ, आपण टॉस बॉक्स मध्ये या। एनसीसी तिगरे विजय क्रीडा मंडळ, 2 टीमों के बीच मुकाबला। यानंतर होणारा सामना एनसीसी तिगरे आणि विजय क्रीडा मंडळ। युवा ग्रुप वाडीव आणि कोरे, आपण रिपोर्टिंग करा, फॉर्मॅलिटीज पूर्ण करा। चला, दोन्ही संघाचे कॅप्टन। एसपी बॉयज ट्रॉफी, एक अतिशय शानदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एका टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल आहेत, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रमोद शेडगे तयार आहेत। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 मॅच क्रमांक या ठिकाणी 4। चला जाऊया प्रमोद शेडगे यांच्याकडे। थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी। शुभम पादे स्वतः या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतील। एस पी बॉयज जे टायटल आपल्याला पाहायला मिळतं ते शुभम पादे यांच्या नावावर आपण पाहतो। एस पी बॉयज अर्थातच खूप मोठे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते एका साईडला साहिल किनी,
जे तिगरे संघाकडून, तर एका साईडला स्वप्नील किनी ज्यांनी एसकी ट्रॉफी खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केली होती गेल्या संडेमध्ये. हेड आणि यावेळेला यस हेड आलेला आहे. धन्यवाद शुभमजी पाध्ये साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. साहिल टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? बॉलिंग गोलंदाजी स्वीकारणार आहात. अगोदर या संघाबरोबर कधी खेळलेले आहात? खेळलेले आहेत. नक्कीच टेनिस बॉल खेळले असतील. रबर चेंडूमध्ये आणि टेनिस बॉलमध्ये खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ असेल. 4 षटकांमध्ये एक्झॅक्टली माइंडमध्ये काय असेल की आपण भरणेपाडा या संघाला इथपर्यंत धावा रोखण्याचा मानस असेल? 50 ते 45. नक्कीच टेनिस चेंडूमध्ये तुमचे रेग्युलर बॉलर असतात, तर डावपेच आखले जातात. या 4 षटकांमध्ये असे 4 कोणते तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत? विक्रांत किणी, विशाल पाटील, एकमी स्वतः आणि सतीश पाटील घरत. नक्कीच शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे आणि या वेडीच्या मैदानात एक सुंदर सुशोभित अशी स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? आयोजन चांगलं आहे. एकदम मोठी टुर्नामेंट आहे. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये असा कोणता जो रिअल आयडियल आहे जो तू त्याला आदर्श मानतो, आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणता असा आयडियल आहे जो त्याला आदर्श मानतो? रवींद्र जडेजा. नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा आपण पाहतोय. साहिल किनी थँक्यू व्हेरी मच. स्वप्नील किनी इंजुरी आहे, परंतु क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा, स्वतः ऑर्गनायझर काय असतं हे आपण तुम्ही जाणलेलं आहे. शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमबद्दल काय म्हणते? खरोखरच खूपच चांगलं नियोजन आहे. नक्कीच स्वप्नील, नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं आपण? आम्ही पण क्षेत्ररक्षण खेळायचं. नक्कीच आता मनाच्या विरोधात 24 चेंडू खेळायचे. 24 चेंडूमध्ये काय एक्झॅक्टली माइंडमध्ये टोटल असेल की फायटिंग टोटल या स्कोरपर्यंत पोहोचेल? मिनिमम 55 रन्स. नक्कीच त्यासाठी आज 3 ते 4 असे फलंदाज आहेत. हो आहेत. रुचित आहे, प्रसाद आहे, आदेश आहे, प्रीतम आहे. नक्कीच चांगले फलंदाज आहेत, नो डाऊट. दोन्ही संघाच्या या ठिकाणी कर्णधाराच्या प्रतिक्रिया आपण जाणल्या. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो आपण पाहतो. तिगरे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू व्हेरी मच अनुराग चव्हाण, कॅमेरामॅन पाटिल नेटवर्क. या आपण जाऊया प्रशांत जाधव यांच्याकडे. शुक्रिया प्रबोध. बिल्कुल इसके बाद में प्रबोध जी की आवाज़ आप सुनेंगे. ये पहली गेंद है. टप्पा थोड़ा सा नेक्स्ट टाइम की तरफ है. वाइट बॉल का इशारा होता हुआ कुल मिलाकर अगर देखें तो मिस्टर इस्टा से खाता खुल रहा है. 33 रनों की ज़रूरत है और पहले 4 ओवर की कहानी बिल्कुल आपने सुनी है. दूसरे 4 ओवर के जो कहानी, दूसरी इनिंग की कहानी है, सुनाने के लिए हमारे साथ हमारे काबिल दोस्त मिस्टर प्रमोद शेडगे जुड़ रहे हैं. ओवर टू प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. हिंदीमध्ये आपण ऐकलात पहिला चेंडू व्हाईटच्या इशाऱ्याने आपण पाहतो. यावेळेला ऑन साईडला योगेशचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. दोन्हीही योगेश आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एक योगेशला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. योगेश कुडू आणि एका साईडला योगेश पाटील हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक माफक लक्ष आहे ते सुद्धा आपण पाहतो. 33 धावांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या 33 धावांचं माफक लक्ष. परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण दडपण असतं आणि दडपणामुळे जर फलंदाज या ठिकाणी इंटरव्हेल विकेट जर मिळाली तर कदाचित या 33 धावा जर आपण पाहिल्या तर या 60च्या समान असतील, यात काही शंका नाही आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टीमने मात्र जी मेहनत घेतलेली आहे ती आपण पाहू शकतायत. मंगेश भोईर स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय, जे अध्यक्ष आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम पाध्ये स्वतः सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर राहुल भोईर, राहुल घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राहुल घरत यांची आठवण झाल्यानंतर वालीवचे आपल्याला पाहायला मिळते. राहुल घरत यांची आठवण येईल, जे आई वालवादेवी जर आपण पाहिलं, आणि सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट पर्सन. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जतीन किनी आणि सागर घरत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जी चांगली माहिती देत आहेत आमच्या लेखाजोगा या ठिकाणी दर्शवत असताना. ऑन साईडला योगेश पाटील यांचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. विराटांच्या मैदानात अक्षरशः पाऊस पडला होता, षटकार चौकारांचा, आणि खूप छान पद्धतीने खेळ साकारला होता, परंतु चटाळी संघाबरोबर 1 धावेने पराभूतच्या छायेत गेला आणि तदनंतर मात्र त्यांना झोप लागली नसेल, यात काही शंका नाही आहे. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. एका साईडला सागर किनी यांचा मात्र मंडप डेकोरेटर्स खूप ब्रँड आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी त्यांनी मेंटेन केले, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सुंदर चेंडू यावेळेला मात्र समजला नाही मिस्टर केतन यांना, आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 या धावसंख्येवर अचूक टप्प्यावर भेदक मारा जर केला तर कदाचित या धावसंख्येवर जो अंकुश आहे तो पूर्णपणे लावला जाईल, यात काही शंका नाही आहे. ज्या पद्धतीने 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन आणि योगेश पाटील, यावेळेला पहिला हा चेंडू पुन्हा एकदा त्याच
अचूक टप्प्यावर यावेळेला गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचा मात्र यावेळेला चेंडूची सांगता होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर सागर आम्हाला दर्शवत आहेत. फक्त 2 धावा चेंडू फेकून झाले ते 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एका साईडला विशाल नाईक आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर आशुतोष व्यवहारे अशी ही जोडी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत आहेत. यावेळेला पाहिलं त्याच टप्प्यावर अचूक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जो अभेद्य कामगिरी करताना विलक्षण कामगिरी करताना आपण पाहू शकतात गोलंदाज मिस्टर अवधूत. मॅग्निफिसंट बॉलिंग खूप छान पद्धतीने 34 धावांचा पाठलाग करताना 33 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये नामुष्की उडवली गेले. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकाल. आज प्रणयकिनी हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यांनी एस के ट्रॉफीमध्ये चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला होता त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. डिप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावतोय आणि जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं 32 धावा फलकावर आणि त्याच्या प्रत्युत्तरात जर आपण पाहिलं सेकंड इनिंगमध्ये सोनावे इंडियन्स संघ बॅकफुटला जात असताना कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर समांतर चाललेले आहेत. आतापर्यंत 3 धावा आपण पाहिल्या तर प्रतिस्पर्धी संघाच्या सुद्धा होत्या आणि इथे सुद्धा जर आपण पाहिलं तर 3 धावा अवधूतने मात्र सुंदर गोलंदाजी केली. आपल्या बोटांतील जादू काय असते, सहजता काय असते, सुंदरता काय असते हे मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिकरण दाखवलं. अप्रतिम. व्हेरी वेल बॉल. या षटकाबद्दल काय म्हणतील प्रशांत जाधवडे? बिल्कुल आपने सही कहा क्योंकि पहले ओवर में अगर 3 रन बने और 1 विकेट, सबसे बड़ी बात है अगर ये मुकाबला आपको जीतना है गेंदबाज के तौर पर तो रेगुलर इंटरवल में आपको विकेट लेने पड़ेंगे. आपके जो गेंदबाज है, प्रमुख गेंदबाज, वो विकेट लेते रहेंगे ना तो बात बनेगी. दूसरी तरफ से प्रमोद जो बल्लेबाज है ना, इनके लिए क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट. विकेट नहीं खोना है. विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो इनकी बात बनने वाली है. तो यही बैटल गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. नक्की ज्या पद्धतीने मात्र आता आपण पाहतोय की येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावा 10च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावा लागेल. यावेळेला 23 तर्रार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान मारा, सुपर लेंथ ऑन लाईन. यावेळेला गोल्डन आर्म इरा आपण पाहू शकतात. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर प्रतीक. सुपर लेंथ ऑन लाईन, एक्सलंट डिलिव्हरी. या 33 धावा मी म्हटल्या होत्या. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. जर तुम्ही दडपणाखाली खेळलात तर क्रिकेटचा हा स्वाद तुम्हाला आयुष्यात कधीच मिळणार नाही. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेची गोष्ट. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर अचूक मारा. इथे केतन काय करतायत तर फुटवर्क चांगलं आहे परंतु ज्या चेंडूच्या लेंथमध्ये यायला होतं ते मात्र येताना पाहायला मिळत नाही आहेत. आणि हळूवारपणे आपण पाहतो रिमझिम वरुण राजाचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. ही खरी कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धा जर पाऊसच नसेल तर ती मजाच वेगळी आपल्याला पाहायला मिळते. इथे ओलसर खरी क्रिकेट जी खेळपट्टी आहे ती मात्र ओलसर होईल आणि चेंडू स्कीट होताना पाहायला मिळते. तर थोडंसं कुठेतरी मात्र आपण पाहतो नामुष्की उडवली लागेल. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. गोलंदाजाने रेग्युलर अचूक टप्प्यावर भेदक मारा केलेला आहे. जर एखाद्या गोलंदाजाला चांगली लेंथ अँड लाईन मिळाली त्याच टप्प्यावर वारंवार चेंडू मात्र फेकले तर कदाचित यावेळेला आपण पाहतो बॅकफुटला जाऊ शकतो तो संघ सोनावे इंडियन्स. परंतु इथे जर मी म्हणेन ना की चांगल्या प्रकारचं दांडाखाडी संघाने खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक केलेलं आहे. 3 चेंडू लगातार डॉट 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 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न. केतनला स्वतःला विकेट फेकावी लागते. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं कारण योगेशला माहिती आहे माझ्याकडे ते तंत्रशुद्ध फटके आहेत. कारण केतनने एका साईडला मात्र यावेळेला आपण पाहतो सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाही आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर कमबॅक करत असताना दांडाखाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी जर विचार केला तर अजून सुद्धा 30 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला आमच्या स्टँडमध्ये आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने किशोर भोईर आपल्याला पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. साई स्पोर्ट्स सरावली संघाचे खंबे फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे ओळखले जातात, एक चांगलं नेचर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. प्रशांतजी काय म्हणतील या स्पर्धेविषयी? खूप छान पद्धतीने आपण पाहतो या सफाळ्या विभागात ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळेल यात काही शंका नाही. यापूर्वी सुद्धा प्रमोद आपण यावरती एक चर्चा केली होती की आत्ता जे क्रिकेट आहे म्हणजे लॉकडाऊन नंतर क्रिकेटचा श्वास पुन्हा सुरू होणं गरजेचं आहे आणि खरंच कौतुक करायला लागेल शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या टीमचं. एक या प्रचंड दडपणाखाली संघर्ष करत असलेल्या माणसांसाठी, क्रिकेटपटूंसाठी, प्रेक्षकांसाठी असेल, स्कोरर्ससाठी असेल, आपल्या पंचांसाठी असेल, समालोचकांसाठी असेल, जी जी काही अंक आहेत त्या प्रत्येकासाठी हा मोठा प्लॅटफॉर्म आहे
आणि हा कदाचित येणाऱ्या स्पर्धेसाठी म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या स्पर्धा जे असतील त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असेल, एक चांगला आयडॉल असेल, एक चांगल्या प्रकारचं एक मला वाटतं टॅम्पलेट असेल. त्यामुळे ही स्पर्धा मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये मोसमामध्ये संजीवनी देणारी स्पर्धा ठरेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अजूनपर्यंत आपण पाहतोय जे कोरोनाचे नियम आहेत तुम्हाला ते पाळावेच लागणार आहेत. या वेळेला पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर सचिन किनी या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे, ती क्षमता आहे, ती ताकद आहे, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा चांगली प्रगती करतील, जेव्हा तुम्ही गुणवत्ता सिद्ध करतील त्यावेळेला प्रेक्षक वर्ग हे आमचे मात्र तुमच्या नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेतील. कारण कोणताही खेळाडू महान नसतो, जेव्हा तो प्रत्यक्षात ती गुणवत्ता सिद्ध करतो तेव्हा तो महान खेळाडू बनतो, हे विसरून चालणार नाही आहे. यावेळेला गोलंदाजाचं कौतुक करेन की जेणेकरून त्याने मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, फलंदाजाला पूर्णपणे जखडवून ठेवलेत. इथे सचिन किनी धाव घेण्याच्या मोडमध्ये होते परंतु योगेश पाटीलने नकार दिला, कारण योगेश पाटीलकडे ती क्षमता आहे. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके येत आहेत तर कदाचित सामन्यामध्ये फेरबदल होईल, परंतु इथे मात्र योगेश कशा पद्धतीने खेळणार आहे इथे मात्र जर विचार केला तर प्रतीक जबरदस्त गोलंदाजी, ज्याने विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय की मेडन ओव्हर घेतलेली आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो की सांघिक विकेट जरूर मिळाली परंतु प्रतीकचं या ठिकाणी मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी आपण पाहू शकता, सुपर लेंथ एंड लाइन. बिल्कुल. दूसरी बात यह है कि सोनावी इंडियंस के पास सुनहरा मौका ये मैच बनाने का था, लेकिन डांडाखाड़ी की टीम की बात करें तो इन्होंने जिस तरह से शिकंजा कस लिया 2 ओवर में, अच्छी गेंदबाजी करने के लिए वो तैयार थे मानसिक तौर पर, शारीरिक तौर पर. इसका फायदा इनको मिला नपीतुली गेंदबाजी की. और एक चीज है, सोनावी इंडियंस ये नहीं तय कर पाए हैं कि आपको वो वीरेंद्र सहवाग स्टाइल मैच को समाप्त करना है या महेंद्र सिंह धोनी स्टाइल करीब लेके जाके समाप्त करना है, या एक बार फिर वो बेसिक चीजें सिंगल डबल के ऊपर निर्भर है कि खराब गेंद का इंतजार करके वो बड़े शॉट खेल ले, वो तय नहीं कर पा रहे, इसीलिए वो दबाव बन रहा है. विकेट खोने का भी दबाव है और छोटी सोच और पैर में मोच आगे बढ़ने का मौका नहीं देती है. इसीलिए सोच का दायरा छोटा नहीं होना चाहिए, सोच का दायरा बड़ा होना चाहिए. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय या मॅचचा जर आपण पाहिला तर टेनिस क्रिकेट विभागातील आणि सफाळे विभागातील किरण गुरुद्वान हा सुद्धा मॅचचा आनंद घेतोय. त्याने सुद्धा शुभम पाध्ये आणि जबरदस्त या संपूर्ण टीमला मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद किरण गुरुद्वान. ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. 29 तारखेला थेट मात्र या मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. 28 तारखेला आणि बंटीदादा आणि संपूर्ण त्यांच्या टीमने जे कॉपरेट केलेलं आहे त्यांचं खूप खूप मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तदनंतर जर आपण पाहिलं प्रशांत नाईक यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. अक्षय कुवर यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत, खास करून रुपेश घरत यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. या आपण जाऊया 12 चेंडू आणि 30 धावा. व्हॉट अ मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर योगेश, ज्या खेळाडूकडे मात्र जरूर पोटेन्शियल होतं त्याच खेळाडूला मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलंय, कारण बॅटला ब्रश करून चेंडू निघून गेला होता. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना कॉट बाय हिंट, यस इज गॉन. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट, एक मोटा हादरा या ठिकाणी सोनावी इंडियन संघाला. और प्रमोद, इतना सुनहरा मौका उसके बावजूद बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं, सिंगल डबल के ऊपर निर्भर नहीं. आप देखिए 12 गेंदों का खेल है, 30 रन, मतलब समीकरण ये बता रहा है कि आपको वो बड़े शॉट खेलने मजबूरन आपको खेलने पड़ेंगे. और उसी हिसाब से जो क्रिकेट हो रही है गेंदबाजों की तरफ से वो बहुत ही बेहतरीन है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से होता हुआ इसका फायदा मिल रहा है. सोनावे इंडियंस की टीम जो है इस वक्त दबाव में है. टोटल इतना बड़ा नहीं है लेकिन बैटल बहुत अच्छा चल रहा है, अच्छा संघर्ष मैदान के अंदर आप देख रहे हैं. नक्कीच ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत बहरला गेलाय, सुपर यावेळेला बॉलिंग. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की छोटी धावसंख्या कधी कधी क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दडपण. जेव्हा इंटरव्हेल विकेट जातात ना तेव्हा प्रेशराईज फलंदाज होत असतात, परंतु इथे फ्री माइंडने जर खेळलात 3 ते 4 मोठे फटके आले कदाचित दबाव वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल, यात काही शंका नाही आहे. परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुद्धा दिलाय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे, चांगले अँगल क्रिएट करतायत, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते, रिदम चांगला आहे आणि खास करून जर पाहिलं तर अचूक टप्प्यावर भेदक मारा. अप्रतिम ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सचिन किनीला स्ट्राईक एंडकडे येता येत नाही आहे, त्याचं कारण गोलंदाजी क्लीन अँड क्विट या ठिकाणी पाहायला मिळते. आता चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 30 धावांचं लक्ष्य प्रति चेंडूमागे जर आपण विचार केला तर 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागणार आहे. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकतायत गोलंदाजीचं पृथक्करण. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवल किनी यांनी मात्र
सोनावे इंडियन्स संघाला टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. स्ट्राईक रोटेट होते एक धाव सिंगलच्या साहाय्याने, कारण एक एक धाव म्हटली तर क्रिकेटमधील खेळाडूंचं श्वास म्हणून जो आपण पाहतो आणि एक एक रन्स म्हणजेच क्रिकेटमधील संजीवनी म्हणून जिला ओळखली जाते. सुंदररित्या एक धाव येते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 4 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. यावेळेला पाहिलं शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग पूर्णपणे होत आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्रशांतजी, कारण ज्या पद्धतीने 32 धावा फलकावर लागताना सुद्धा आपण पाहतो की जिद्दीने या ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं. सुपर. जब आपके पास बैंक बैलेंस नहीं है फिर भी जीना है, वहाँ तो संघर्ष होगा. अब देखिए इनके पास बैंक बैलेंस ज़्यादा नहीं, 32-33 को डिपेंड कर रहे हैं, लेकिन सही जो कि सोच के साथ क्रिकेट गेंदबाजों की तरफ से सदी हुई लाइन के साथ जकड़ के रखा है दबाव बल्लेबाजों के ऊपर. अव्वल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, कारण सचिन किने यांच्या बॅटमधून अनेक अर्धशतकं मी पाहिलेले आहे समालोचन करताना, परंतु आज इथे बोलबाला राहिलेला नाही आहे, कारण टेनिस क्रिकेट आणि रबर चेंडूमध्ये खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते. इथे जर तुम्हाला रबर चेंडू खेळायचा असेल तर प्रॅक्टिस, कोणत्याही खेळामध्ये प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजाने जी गोलंदाजींची कामगिरी केलेली आहे, आपल्या बोटांतील सहजता आणि सुंदरता प्रात्यक्षिकरण करून दाखवलं आहे. सुपर, आउटस्टँडिंग बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला पाहिलं ऑन साईडला आपण पाहतोय दमदार फटका तर आहे आणि जबरदस्त यावेळेला चेंडूला धीरजच्या बॅटमधून हा एक बिग ब्लास्ट आउट ऑफ द पार्क. 6 धावा, गुड शॉट. आता मात्र सोनावे इंडियन्स संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय फलकावर. 11 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये 22 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन किने एका साईडला विचार माइंडमध्ये विचार करत असेल की ह्या 2 चेंडूवर जर पहिल्या 2 चेंडूवर प्रहार केले, आउट ऑफ द पार्क चेंडू आले तर कदाचित चेंज यावेळेला गेम होईल. बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण रहेगी, लेकिन पिछले 18 गेंदों की कहानी देखें तो आपने ज़्यादा रन नहीं बनाए. अब 6 गेंदें 22 ये समीकरण इसलिए आया क्योंकि आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया, सिंगल के ऊपर निर्भर नहीं रहे, लाइफ लाइन के ऊपर निर्भर रहे, इसीलिए 6 गेंदें 22 का समीकरण आया है. अब तो यही कहूँगा, ये भगवान महंगी घड़ी सबको दे लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को ना दे. फिलहाल दबाव है बल्लेबाजों के ऊपर, इसी दबाव में खुद को साबित करने का मौका भी है. पहली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. नक्कीच पहिले 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतील आणि ती क्षमता आहे सचिन किनीच्या बॅटमधून जे मोठे फटके पाहिलेले आहेत. परंतु आता खरं जे क्रिकेट पाहायला मिळते, जेव्हा तुम्ही संकटात संघ असतो ना, तेव्हा तुम्ही डोकं वर काढण्याचा प्रयत्न करता, तेव्हा एक कुठेतरी इतिहास लिहिला जातो आणि 6 चेंडूमध्ये 22 धावा येऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते. उदय गरत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या सामन्याकरता. विनोद कोडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुकेश भेकरे यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला अचानक बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण जेव्हा गुडलेन स्पॉटला चेंडू मात्र पिच होतो, अचानक बाउन्स होतो, त्यावेळेला मात्र पंच काहीच करू शकणार नाही आहेत. कारण जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर अर्ध्या खेळपट्टीवर जेव्हा चेंडू बाउन्स करताना तेव्हा मात्र विचार करावा लागतो पंचांना, परंतु इथे जेव्हा गुडलेन स्पॉटवर चेंडू अचानक उसळी घेतो तेव्हा पंच काहीच करू शकणार नाही आणि तेच पंच आशुतोष वेवारे आणि विशाल नाईक करताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 22 धावा. बिग फाईट, बिग मॅच. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगताना एक सुशोभित असं मैदान, हिरवगार असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आशिष भोईर आणि जितू हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. वेलकम. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला, चेंडू निघून जातोय ऑन साईडला. तत्पूर्वी एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना समीर त्या ठिकाणी गोलंदाजी प्रणय आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 12. या धावसंख्येवर चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूमध्ये 4 लगातार षटकारांची आवश्यकता असेल. 21 धावांचं लक्ष्य हे आपल्याला पाहायला मिळेल. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा SP बॉस ट्रॉफी 2021चं हे शानदार आयोजन नियोजन. 10 वाजता आपण पाहिलं ॲक्युरेट क्रिकेटची देवता ST हिचं पूजन केलं गेलं, पुष्पमाळ अर्पण केली गेली, अगरबत्ती धूप अगरबत्ती वाहिली गेली, श्रीफळ वाढवलं गेलं आणि त्यानंतर या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आशाताई अनिल तिवाड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं
या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला. उषाताई संतोष पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तत्पूर्वी 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. तर शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे खरोखरच मानाचा मुजरा असेल या स्पर्धेला. जे श्रोते आमच्या समवेत जोडले गेलेत पाटील नेटवर्क यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक या स्पर्धेमध्ये खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. कुंदनचं सुंदर यावेळेला डीजे वाजंत्र आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम, गुड लेंथ अँड लाईन, सुपर्ब, एक्सलंट. यावेळेला प्रणयची यावेळेला गोलंदाजी बहरली गेले. 4 षटकांच्या एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय आणि सोनावे इंडियन्स संघाला मात्र परतीचं तिकीट मिळवून देण्यामध्ये यावेळेला यशस्वीरित्या संघ आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम दांडाखाडी, अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिले. केतनच्या बॅटला हा चेंडू मात्र आज लागले गेले नाहीत. टेनिस क्रिकेट रबर चेंडू खूप तफावत पाहायला मिळते, त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते प्रत्येक क्षेत्रात. म्हणून म्हटलं जातं ना, कोणतंही क्षेत्र असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी आणि यावेळेला विजयाचा शिक्कामोर्तब केला जातोय आणि विजयाची यावेळेला जरूर मुहूर्त पेट रोवली गेली असं म्हणायला हरकत नाही आहे. तर विजय होतोय या ठिकाणी संघ पाहायला मिळतो. दांडाखाडी हा संघ कॉंग्रॅच्युलेशन असेल अँड हार्ड लक. सोनावे इंडियन्स आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, त्याबद्दल आपल्या आयोजकांकडून सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त या ठिकाणी करता येईल. आणि सोनावे इंडियन्स संघाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील, कारण तुम्ही जेवढे सामने घेतील तेवढा तुमचा अनुभव वाढेल आणि जेवढे मात्र विजय प्राप्त करतील तेवढं तुम्हाला मात्र आत्मविश्वास हा उंचावेल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आत्मविश्वास आणि संघर्ष या ज्या 2 गोष्टी आहेत त्यांच्याशी तुम्ही मैत्री करा आणि त्या मैत्रीचा जरूर उजाळा तुम्हाला मिळेल, यात काही शंका नाही आहे. खूप छान पद्धतीने मात्र आपण पाहतोय ही स्पर्धा. पहिला दिवस आजचा फर्स्ट डे आपल्याला पाहायला मिळतोय. एक बिग फाईट, बिग मॅच 2 संघांमध्ये आता मात्र आपण पाहणार आहोत. जे 2 संघ आहेत NCC तिगरे आणि एका साईडला विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा, या 2 संघांमध्ये आपण सामना पाहायला मिळणार आहे. विजय भरणेपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्या 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहा किती छान लुक आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या साईड स्क्रीनवर जतीन गिरी आम्हाला जरूर दर्शवतील. अनुराग चव्हाण ते पूर्णपणे मात्र पाहतायत की चांगल्या प्रकारचं दृश्य दाखवत असताना आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रसारित होते 195 देशांमध्ये. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून विघ्नेश गरत जोडले गेले, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. महेंद्र भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत. टीम मॅनेजमेंटमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारचं त्यांचं प्रोत्साहन खूप मोलाचं पाहायला मिळतं. रोहिदास पाटील असतील, अल्पेशजी भोईर असतील, रॉकी पाटील असतील, अनंत पाटील असतील, ही संपूर्ण जी टीम आहे ती शुभम पाध्ये यांना कॉपरेट करण्यासाठी आणि विटी लाईनचे सर्व खेळाडू यांनी खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलं या स्पर्धेला. धन्यवाद सचिनजी किनी आणि संपूर्ण टीम. योगेश पाटील, योगेश कुडू असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने चांगल्या प्रकारचा खेळ आज बहरला नाही, परंतु त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत 2 षटकांसाठी. प्रशांतजी आदवडे राष्ट्रभाषामध्ये आपण ऐकणार आहोत हिंदीमध्ये त्यांचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांपर्यंत या पोचूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SP बॉयज ट्रॉफी 2021 वेड.